नमस्कार मैत्रिणी, राधे राधे. आज मी तुम्हाला खमंग असा बटाटा वडा बनवून दाखवणार आहे घरच्या घरी. प्रथम बटाटे स्वच्छ धुवून त्याचे 2 भाग करून घ्यायचे. दोन भाग केल्यामुळे बटाटे जास्ती नरम होणार नाहीत. पाणी पण थोडं घालाय कुकरमध्ये. थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये बटाटे ठेवायचे आणि सगळे एकसारखे शिजून येणार. त्याच्यासाठी बटाटे हे कापून घालावे. हे बघा, कुकर घेते, त्याच्यामध्ये मी बटाटे घालते. कुकरची प्लेट आहे त्याच्या किंचित वरती इतकं पाणी घालून त्याच्यामध्ये बटाटे ठेवायचे. व्यवस्थित लावून ठेवा. हे बघा, आणि आता कुकरच्या शिट्ट्या काढायच्या. 2 शिट्ट्या काढायच्या. आता मी बेसन चाळून घेणार आहे. 1 वाटी मापाने घ्यायचं. माप म्हणजे बरोबर. ही छोटी वाटी आहे. छोटी वाटीला, कारण बटाटे हे 2 बटाटे घेतले मी, 2 आणि अर्धा. आता पीठ चांगलं चाळून घ्यायचं बेसनचं. व्यवस्थित चाळून घ्या, गुठळ्या होणार नाहीत. असं चाळून घेतल्यामुळे गुठळ्या होत नाहीत बेसनच्या, नाहीतर गुठळ्या होतात. त्याच्यात 1 चमचा मीठ घातली, छोटा चमचा, आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद. याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही. चांगलं मिक्स करून घ्या. आवडल्यास तुम्हाला सोडाही घालू शकता. 1 वाटी पिठाला मी अर्धी वाटी पाणी घालणार. हे बघा माप, म्हणजे थोडं व्यवस्थित भिजला जाणार आणि व्यवस्थित त्याचं सारण, सारण नव्हे, डो त्याचा व्यवस्थित होणार. एकदम पातळ नाही, एकदम घट्टही होणार नाही, एकसारखा होणार. बघा, हे असं पडायला पाहिजे एकसारखा. आता कुकरची 2 शिट्ट्या झाल्या. आता मी ह्याच्यामध्ये आता बटाटे भाजी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी लसूण पाकळ्या 4 घेतले, 1 मिरची घेतली हिरवी, आणि थोडी कोथिंबीर घेतली. ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. एकदम बारीक नाही, खरडा जसा असतोय ना तसा, त्याप्रमाणे करून घ्यायचा. आणि हे बटाटे काढले मी. आता बटाटे चांगले शिजलेले आहेत, एकदम नरम पण पडले नाहीत. हे बघा, तर ते सोलून घेऊया मी, त्याचे साल काढून. गरम आहेत बटाटे. तुम्ही अशा पद्धतीने बटाटे कुकरमध्ये 2 भाग करून शिजून घ्या. मस्त होणार आहेत. जास्ती शिजणार नाहीत, पचपची होणार नाहीत. आता कढई मी ठेवले गॅसवरती. त्याच्यात 2 चमचे तेल घालते. बटाटा वडा करताना त्याला जास्ती तेल लागत नाही, कारण ते आम्ही लास्ट तळणारच आहे. त्याच्यासाठी थोडं तेल घालायचं.
कारण आम्ही नेहमी बटाट्याची भाजी करताना जास्ती तेल घालून बटाट्याची भाजी करतो, तसं नाही करायचं आपण. त्याच्यात मोहरी घातली, जिरं घातली आणि थोडा हिंग घालायचा आहे. हिंग विसरली मी. कढीपत्ता घातली आणि आता मिरचीचा ठेचा घालूया आम्ही. पहिला हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सॉरी. आता गॅस बंद करूया. त्याच्यामध्ये आता आम्ही हळद घालणार आहे. गॅस चालू असलं की हळद जळून जाणार, त्याच्यासाठी गॅस बंद करून त्याच्यात 1 चमचा हळद पावडर घातली. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्याच्यामध्ये मी बटाटे घालणार आहे. हे बघा, बटाटे व्यवस्थित ढवळून घ्या. आता ते बारीक करून घ्यायचा मॅशरने. मॅश करून घ्यायचे. सगळे मॅश करायचं नाही, थोडे फोडी थोड्या ठेवायच्या. कारण बटाटा वडा खाता त्याच्यामध्ये अशा फोडी पाहिजे, नाही तर एकदमच नरम झाले की बरे लागणार नाही. आता मी थोडी कोथिंबीर घालूया, पेरूया त्याच्यावर. मी 5 बटाटे उकडत ठेवलेली, त्यातले 2.5 बटाट्याची भाजी आहे. कारण 2.5 बटाट्याची मी मिनी समोसे करणार आहे, त्याच्यासाठी अर्धे बटाटे मी बाजूला काढून ठेवले. आता हे बाजूला ठेवूया थंड करायला. नंतर त्याचे गोळे करून घेऊया छोटे छोटे. मैत्रिणी, अशा प्रकारे तुम्ही बटाटा वडा करून बघा. मस्त लागणार आहे. करून खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करा. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला रेसिपी आवडल्यास तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटही करा. चला मग आता आम्ही बटाटे वडे तळून काढूया. कढई ठेवले, तेल गरम झालेलं आहे. 5 मिनटं मी बेसन भिजवून 5 मिनटं ठेवलेलं होतं. आता बटाटे वडे सोडूया. बटाटा नेहमी भिजवल्यानंतर असं मध्ये धरायचं नाही, साईडून असं गोल असं घालायचं, नाही तर त्याच्यातून असं बोटं उठतात मध्ये. त्यासाठी अलगद असा उचलून घालायचा. मैत्रिणींनी मला यूट्यूबवरून मेसेज आलेला की मी व्यवस्थित म्हणजे कॉन्फिडन्सनं बोलायला सांगितलेले होते. मला ती सवय नाही नसल्यामुळे मला अडकल्यासारखं होतं.
गॅस बारीकच ठेवायचा, मध्यम असा, आणि त्याच्यावरच वडे भाजून घ्यायचे. गोल्डन झाले की ते बाहेर काढायचे. मोठं गॅस केल्याने आतून कच्चे राहणार ते पीठ, त्याच्यासाठी मध्यमच ठेवायचं आणि वडे भाजून घ्यायचं. चला तर मग रेसिपी झाली आहे वडे माझे. व्हिडिओ बघितल्यास थँक्यू.